पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मुंबई महानगरपालिकेने मुंबईतल्या 13 धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे। या पुलांवरनं गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका नेताना खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे। या पुलांवरनं मिरवणुका नेताना रेंगाळू नका, ध्वनिक्षेपकांचा वापर करू नका, तसंच नाचू नका असं आवाहन पालिकेने केलंय। मध्य रेल्वे मार्गावरनं जाणारे 4 पूल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरनं जाणारे 9 पूल हे आता अतिशय जुने झाल्यानं धोकादायक स्थितीत असल्याचं पालिकेतर्फे सांगितलं गेलंय। मुंबईतले हे धोकादायक पूल नेमके कोणते पाहूया। घाटकोपर रेल्वेचा ओव्हरब्रिज, करिरोड रेल्वे ओव्हरब्रिज, साने गुरुजी मार्ग रेल्वे ओव्हरब्रिज, चिंचपोकळी रेल्वे ओव्हरब्रिज आणि यासोबतच भायखळा रेल्वे ओव्हरब्रिज, मरीन लाईन्स रेल्वे ओव्हरब्रिज, बेलासिस ब्रिज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हरब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल्वे ओव्हरब्रिज, दादरमधील टिळक रेल्वे ओव्हरब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हरब्रिज, फ्रेंच रेल्वे ओव्हरब्रिज, कॅनडी रेल ओव्हरब्रिज, पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। अभिनेता कमाल आर खान याला अटक करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। कमाल आर खानला मुंबईमधून अटक करण्यात आलेली आहे। 2020 मधल्या वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला अटक करण्यात आलेली आहे। 2 वर्षांनंतर मुंबईत येताच केआरकेला अटक करण्यात आल्याचं समजतंय। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। अभिनेता कमाल आर खान याला अटक करण्यात आलेली आहे। 2020 मधल्या वादग्रस्त ट्विट प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी या संदर्भातली माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती की जे अभिनेता, डायरेक्टर, निर्माता जे कमाल खान आहेत हे अनेक वेळा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत किंवा अडचणीमध्ये आलेले आहेत। तेच कमाल खान जे आहेत यांनी 2020 मध्ये एक ट्विट केलं होतं। काही व्यक्तींना ठरवून हे ट्विट केलं होतं, त्यामुळे त्यांची जी वक्तव्य होती किंवा त्यांचे शब्द जे होते ते आक्षेपार्ह होते असं संबंधित जे लोक ज्यांच्यावरती हे ट्विट करण्यात आलं होतं त्यांनी आक्षेप नोंदवला होता। त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचा तपास सुरू होता। त्याच प्रकारे आता कमाल खान जेव्हा भारतामध्ये येत होते त्यावेळी त्यांना मुंबई विमानतळावरती मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना त्यांची चौकशी केली जाईल, त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे सरकतंय ते देखील आपल्याला पाहावं लागेल। पण कमाल खान हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत आणि त्यांची वक्तव्य असेल, त्यांचे सिनेमा असेल, हे देखील अनेक वेळा वादाचा विषय ठरलेले आहेत। त्यात कमाल खान यांना अटक होणं, यामुळे अशा पद्धतीने ट्विट करणं किती योग्य अयोग्य आहे हे देखील लोकांना कळालं असेल। बरं अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।